चला तर आज मस्त चमचमीत हलका फुलका नाश्ता करूया। तर इथे 1 कप बारीक रवा घेतला, 1 कप ताक घेतलं, छान फेटून घेतलं। इथे बॅटर घट्ट होतं म्हणून थोडंसं ताक टाकून परत फेटून घेतलं। आता हे बॅटर 10 मिनिट साईडला ठेवलं। 10 मिनिटांनंतर रवा छान फुलल्यानंतर थोडंसं ताक टाकून परत हे बॅटर फेटून घेतलं। नंतर यामध्ये आपल्याला खमंग फोडणी घालायची आहे। तर तेल गरम केलं, त्यामध्ये राई घातली, उडदाची डाळ घातली, हिंग घातला आणि कढीपत्ता घातलेला। नंतर चवीनुसार मीठ घातलं, छान एकजीव करून घेतलं। साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जो टीन आहे त्याला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं। बॅटरमध्ये 1 इनोचं पॅकेट टाकून घेतलं, छान ॲक्टिवेट करून घेतलं आणि ज्या टीनला तेल लावून घेतलं आहे त्या टीनमध्ये संपूर्ण बॅटर टाकून त्यावर थोडंसं मिरची पावडर टाकून हे बॅटर मी 25 ते 30 मिनिट झाकण ठेवून छान असं वाफवून घेतलं। 25 मिनिटांनंतर आपले बॅटर परफेक्ट वाफलं आहे। नंतर इथे एक फोडणीचं पाणी करून घेतलं, त्यामध्ये तेल घातलं, राई घातली, कढीपत्ता घातला, 1 कप पाणी घातलं, चिमूटभर मीठ घातलं आणि 2 चम्मच इथे साखर घातली आणि छान फोडणीचं पाणी बनवून घेतलं। ते ढोकळासुद्धा थंड झाला, हे पाणी छान असं ढोकळ्यावर लावून घेतलं आणि मस्त चमचमीत जाळीदार स्पॉन्जी नाश्ता इथे तयार झालेला।